तूने काजल लगाया दिन में रात हो गई. ऐसा नहीं होता है म्हणून तर मम्मीने परत चकली बनवायला बसवलं. अरे ते तोंडात टाकायची सवय जातच नाही. बरं झालं मम्मीने नाही बघितलं. वैसे भी आज मैंने खुशी में अपनी ताकद दिखा दी. तुम्ही पण बघा. पण तुम्ही विचारलं नाही का? जाऊ द्या मीच सांगते का. तुम्हारे वजह से ये जल गया. पर मम्मी ने तो मेरे को ही डांटा. काश मुझे देख के कोई ये बोलता. धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए. जाऊ द्या शेवटी झाल्याच चकल्या. लग्नामध्ये वाटतं मम्मी चकल्याच वाटणार आहे. अब खुशी को बांटने के लिए हम गए देव के देव महादेव के पास. ओ माझे डिअर शिवजी, तुम्हाला माझी एकच विनंती. सत्यम शिवम सुंदरम. आमच्या पूजा आणि योगेचं होऊ दे चांगलं मंगलम. आता दीदीला नेक्स्ट कार्यक्रमासाठी काही सामान घ्यायचं होता म्हणून तिच्या कोचिंगला मी गेली. मुलांना मी बोलले की तुम्ही मला काही विचारू शकता म्हणून मी या गोलगप्प्याला विचारलं आणि बघा तो मला काय म्हटलं. पूजा मॅम का वाईफ शिकवायला गेली आणि स्वतःच पोपट करून येऊन गेली. पण त्या गोलगप्प्याला बघून मला खरंच गोलगप्प्याची खूप आठवण आली म्हणून खाऊनच घेतलं. चलो जाने दो, अंत में कुछ तो खास हुआ. तुम्ही माझी व्लॉग बघायला विसरू नका हा.